नमस्कार मंडळी, मागच्या माझ्या व्हिडिओला तुम्ही खूप व्ह्यूज दिले, त्याबद्दल खूप आभार तुमचे. आणखीन एक व्हिडिओ घेऊन आले मी, चपात्या फुगवण्याची ट्रिक. ही ट्रिक पण तुमच्यासाठी खूप कामी ठरणार आहे, ह्याची मी 100% गॅरंटी घेते. ही ट्रिक आहे माझ्या सासूबाईंची, ज्या त्या डेलीमध्ये ना यूज करतात त्या ट्रिक चपात्या बनवण्यासाठी. तर चला आपण पाहूयात ही ट्रिक. सगळ्यात पहिलं मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे. छान मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तेल लावायचं आहे. आमच्या इथं हे तेलाचं जे असतं ना, तेल आपण त्यामध्ये ठेवतो, त्याला बुटकुलं म्हणतात किंवा बुटकुलंच म्हणतात. आणखी तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथं मी ना तेल लावून ठेवलं होतं आणि 10 ते 15 मिनटं कणिक मऊ होण्यासाठी ठेवायचं आहे. नंतर एक अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आहे पिठामध्ये भरवून. त्यानंतर मध्ये एक अशी चिमटी घ्यायची आहे त्या गोळ्याच्या, थोडंसं लाटून, आणि त्याला तेल लावायचं आहे. तो गोळा छान असा फोल्ड करायचा आहे आणि हाताने त्याला छान दाबायचं आणि चपाती लाटायला सुरू करायचं. ही ट्रिक 100% म्हणजे 201% तुमच्या कामाला येईल. ज्यांना पण चपात्या येत नाही, ज्यांच्या चपात्या फुगत नाहीत, त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप जास्त कामी येणार आहे. आणि आणखीन एक सांगते मी तुम्हाला, की तुम्ही जास्त वेळ जर कणिक भिजवून ठेवली, म्हणजे 15 ते 20 मिनिट तेल लावून जर भिजवून ठेवली, तर चपात्या अगदी मऊ लुसलुशीत होतात. आणि त्यामुळं मी असंच करते. जेव्हापासून मला ह्या 2 ट्रिक समजल्यात, तेव्हापासून मी अशा पद्धतीने मी रोज पण अशाच पोळ्या बनवते. तर चपाती लाटून घ्यायची आहे. इकडं मी तवा पण गरम करायला ठेवला होता. तवा छान तापलेला होता आणि नेहमीच पहिली चपाती जास्त फुगत नाही किंवा कशी तरी वातड होते. त्याचं कारण म्हणजे की तवा आपला जो असतो तो तापलेला नसतो, त्यामुळे. तर सगळ्यात पहिलं आपण तवा तापायला ठेवायचा आहे. कारण बऱ्याच जणांकडे लोखंडी तवे वापरतात, जसं की माझ्याकडे आहे. तर तो तापायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे मी आधीच तापायला ठेवला होता. आणि चपाती बघा कशी आता फुगणार आहे. तुम्ही बघून पण चकित व्हाल की ही पण ट्रिक असेल का. तर नक्कीच तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखीन अशा कुठल्या ट्रिक्स मी तुमच्यासाठी आणू ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने चपाती फुगलेली आहे. जर तुम्हाला तेल लावायचं असेल तर लावू शकतात. मी इथे बिना तेलाच्या बनवत होते चपात्या, कारण माझे मिस्टर जे आहेत ते डाएटवरती आहेत. सो मी त्यांना